अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन महासभा होणार आहे। भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसींची संयुक्त सभा दुपारी पार पडणार आहे। या सभेमध्ये अमरावतीमधील लोकसभा उमेदवाराचं नाव घोषित होऊ शकतं। यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व एमआयएमचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज अमरावती येथे सत्ता संपादन महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेची जय्यत अशी तयारी झालेली आपण पाहू शकतो की विशाल काय जो मंच आहे तो मंच उभारण्यात आलेला आहे आणि आज सध्या या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते या कामाला लागलेले आहेत। या ठिकाणी झेंडे लागलेले आहे भारिप बहुजन महासंघाचे, तसेच एमआयएमचे झेंडे लागलेले आहे। या ठिकाणी निमंत्रितांसाठी खुर्च्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर कार्यकर्त्यांसाठी बसण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। आतापर्यंत झालेल्या बाळासाहेबांच्या सभेत ठिकठिकाणी त्यांनी लोकसभेचे उमेदवार घोषित केलेले आहे। त्यामुळे आजच्या अमरावतीच्या सभेतही अमरावतीच्या लोकसभेच्या उमेदवाराची बाळासाहेब घोषणा करतात काय याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं आहे। सोबतच यापूर्वी असादुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसला जर असादुद्दीन ओवैसी यांची ॲलर्जी असेल तर मी सत्तेतून बाहेर पडण्यास, वंचित आघाडीतून बाहेर पडण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब आंबेडकर आणि असादुद्दीन ओवैसी काय बोलतात याकडे अमरावतीकरांचंच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा झालेली आहे, लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आजच्या सभेत बाळासाहेब आंबेडकर आणि असादुद्दीन ओवैसी कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयाकडे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता। हा शेतकऱ्यांचा मोर्चा मानखुर्द पोलिसांनी मानखुर्द इथंच अडवला। विविध मागण्यांकरता हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत आलेला आहे। सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा येथून काही शेतकरी आलेले आहेत, अर्धनग्न मोर्चा घेऊन आलेले आहेत, साताऱ्यावरून निघाले आहेत, मंत्रालयाचा तिथे जाणार आहेत। त्यांचं काही मागण्या आहेत, त्या मागण्या घेऊन हे गेल्या 12 तारखेला साताऱ्याच्या खंडाळा येथून निघालेले आहेत। यांच्या ज्या शेतीची जमिनी होती त्या MIDCला देण्यात आलेल्या आहेत, त्याबदल्यात योग्य तो मोबदला मिळालेला नाही। त्याचबरोबर जे स्थानिक युवक आहेत त्यांनासुद्धा तिथे नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। हक्काची जमीन आहे ती हक्काची जमीन गेलेली आहे आणि ती जे शेतकऱ्यांना ही जमीन द्यायची नाही त्यांना ती परत करावी अशी सुद्धा त्यातली एक मागणी आहे। आणि त्यासाठीच हे शेतकरी साताऱ्यावरून निघालेले, पायी चालत आलेले अर्धनग्न मोर्चा घेऊन आणि मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत। खाडी पूल आहे तो खाडी पूल पार करून इथे आलेले आहेत, परंतु मानखुर्द पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। कारण मुंबईमध्ये जाताना वाहतुकीचा खोळंबा होतो, त्यामुळे त्यांना गाडीमध्ये बसून नेण्याचा पोलिसांनी सांगितलेलं आहे। परंतु हे शेतकरी इतक्या दुरून पायी चालत आले आणि थोड्यासाठी म्हणून आम्ही आझाद मैदान मंत्रालयापर्यंत पायीच जाण्याचा निर्धार केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु पोलीस मात्र म्हणत आहेत की वाहतुकीला खोळंबा होतो, त्यामुळे गाडीमध्ये नेऊन तुम्हाला आझाद मैदानात सोडतो। परंतु शेतकरी मात्र या निर्णयावर ठाम आहे की इथून आम्हीसुद्धा पायीच जाऊ। परंतु आता यापुढे पेच उभा झालेला आहे, हा पेच सोडवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।